गुलाबराव देवकर यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांकडे येण्याचा निर्णय घेतला. मात्र अजित पवारांनी त्यांना पक्षामध्ये घेण्यास नकार दिल्याची चर्चा सुरू आहे. नेमकं तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात, काय नेमकी खरी परिस्थिती, वस्तुस्थिती काय? गुलाबराव देवकर आप्पांनी आमच्या पक्षामध्ये येण्याचा निर्णय जरी घेतलेला असला, ते आमचे मंत्री नामदार अनिलदादा पाटील यांची त्यांची भेट झाली, परंतु अजितदादांची त्यांची काही अजून भेट झालेली नाही. गुलाबराव देवकरांनी स्वतःच सांगितलंय की मी तटकरे साहेबांना भेटलो. तटकरे साहेब त्यांना काय बोलले हे अजून आम्हाला कळालेलं नाही. परंतु जळगाव जिल्ह्यातील विशेषतः आमच्या मतदारसंघातील अनेक संघटनातील पदाधिकाऱ्यांचा गुलाबराव देवकर यांना आमच्या पक्षात घेण्यासाठी विरोध आहे. पण शेवटी मी जिल्हाध्यक्ष आहे, आम्हाला पक्षाचा विस्तार करायचा आहे. त्यासाठी देवकरांचाच विषय नाही तर कोणाकोणाला पक्षात घ्यायचं किंवा कोणाला नाही हा सर्वस्वी निर्णय प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब व राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व आमचे मंत्री नामदार अनिलदादा पाटील हाच तो वरिष्ठ निर्णय घेतील असं मला वाटतं. पण आपल्या अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी त्यांना स्पष्टपणे नकार दिल्यामुळे आता गुलाबराव देवकर हे भाजपमध्ये जाणार असल्याची सुद्धा चर्चा आहे. हो, मला माहित नाही, पण जिल्ह्याचे जे मंत्री आहेत गुलाबराव पाटील यांच्या मागच्या मुलाखतीत मी ऐकलं की त्यांनी ज्या दिवशी ते नामदार अनिलदादा पाटील यांना भेटले त्याच दिवशी ते आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ मंत्री नामदार गिरीशजी महाजन साहेब यांची देखील भेट गुलाबराव देवकर आप्पांनी घेतल्याचे समजते. पण एवढ्या 15 दिवसातच एकदम वेगळी भूमिका घेण्याचं काय वाटतं कारण त्याचं? कारण अजित पवारांकडे नाही गेले तर भाजपमध्ये जाण्याचं एवढ्या लवकर त्यांनी घाई का केली याचं कारण आपल्याला देवकर आप्पा सांगू शकतात. मला त्यांचं कारण सांगता येणार नाही किंवा त्यांच्या अडचणी सांगता येणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.